अलीकडे जगभर निरनिराळ्या राष्ट्रांच्या घटना तयार करण्याचं काम चालू आहे। अफगाणिस्तानची घटना नुकतीच झालेली आहे, इराकच्या घटना निर्मितीची प्रक्रिया आपण पाहतो आहोत आणि आपल्याकडे सुद्धा घटना पुनर्विलोकनाची चर्चा अलीकडेच गेल्या 2-3 वर्षांमध्ये बरीच चर्चिली गेलेली आहे। खरं म्हणजे देशाच्या प्रत्येक नागरिकाला आपला देश ज्या पद्धतीने कारभार करतो, आपल्या देशाचं भवितव्य ज्या पद्धतीने घडवलं जातं, त्याचा जो एक पायाभूत आधार आहे राज्यघटना, त्या राज्यघटनेच्या विषयी प्रत्येक नागरिकानं संवेदनशील असलं पाहिजे। त्या राज्यघटनेमध्ये नेमकं आपलं नागरी समाज घडवण्याचं कुठलं सामर्थ्य दडलेलं आहे, त्याची व्याप्ती काय आहे, दिशा कोणत्या आहे, याच्याविषयी जागरूक राहिलं पाहिजे। जगभरच आता खूप उलाढाली होत आहेत। उदाहरणार्थ युरोपियन युनियनची आता नवी घटना येत आहे, म्हणजे युरोपमधले देश एकत्र येत आहेत आणि एकत्र येऊन एक नवी एकत्रित कारभार करण्याची घटना निर्माण करत आहेत। अनेक आंतरराष्ट्रीय कायदे होत आहेत, गॅट सारखे करार होत आहेत, WTOचं प्रेशर आपल्यावर येतं आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर केवळ आपल्या देशांतर्गत चौकटीतच राहून नव्हे तर आंतरराष्ट्रीय चौकटीमध्ये आपल्या घटनेला अधिक लवचिकपणाने काम करण्याची गरज निर्माण झालेली आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर राज्यघटना आणि त्यांचं स्वरूप, त्यांचं प्रभाव, त्यांचं महत्त्व हा विषय खूप महत्त्वाचा झालेला आहे आणि म्हणून राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांनीच केवळ नव्हे तर प्रत्येक विद्यार्थ्याने, नागरिकाने हा प्रश्न नीट समजावून घेतला पाहिजे। यासाठी आपण आज आपल्या स्टुडिओमध्ये या विषयाचे 2 तज्ज्ञ निमंत्रित केलेले आहेत। त्यातले मुख्य आहेत मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर। त्यांचा राज्यशास्त्रावरला खूप गाढा व्यासंग आहे। राज्यघटनेविषयीचं त्यांचं पुस्तकही प्रसिद्ध आहे। राज्यघटनेच्या संदर्भामध्ये वेळोवेळी त्यांनी लेख लिहिलेले आहेत आणि प्रत्यक्ष न्यायदानातला त्यांचा व्यासंग आहे। त्यांच्या सगळ्या मर्मदृष्टीचा आणि व्यासंगाचा आपल्याला या निमित्ताने लाभ होणार आहे आणि ही मुलाखत घेण्यासाठी आपण तरुण पिढीतले राज्यशास्त्राचे अभ्यासक प्राध्यापक शैलेंद्र देवळानकर यांनाही निमंत्रित केलेलं आहे। डॉक्टर देवळानकर हे जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीचे PhD आहे। आंतरराष्ट्रीय राजकारण हा त्यांच्या संशोधनाचा विषय असल्यामुळे जगभरातल्या राज्यघटनांचा त्यांनी बारकाईनं अभ्यास केलेला आहे। त्यामुळे एक नव्या पिढीचा व्यासंग, त्याच्या पुढचे प्रश्न हेही त्या निमित्ताने चर्चेला येतील। तेव्हा आपण मुलाखतीला प्रारंभ करूया। सगळ्यात पहिला प्रश्न मी न्यायमूर्ती साहेब आपल्याला विचारतो। सर्वप्रथम राज्यघटना ही काय असते आणि तिचं एकंदर स्वरूप काय असतं, एवढं जर आधी सुरुवातीला सांगितलं तर मग आपल्याला चर्चेला सुरुवात करता येईल। जेव्हा राजेशाह्या अस्तित्वात होत्या तेव्हा राज्यघटनेचा काही प्रश्नच नव्हता, कारण राजाची मर्जी जशी बदलेल तसं राज्याचं धोरण बदलत होतं। पण जेव्हा लोकशाही व्यवस्था आली त्यावेळेला सातत्यपूर्ण रीतीनं आपल्या लोकांच्या इच्छेनुसार राज्यकारभार करण्याची गरज निर्माण झाली। ही गरज पूर्ण करायची असेल तर नियमांचा एक ठराविक असा संग्रह करावा लागतो की जो संग्रह नजीकच्या भविष्यकाळात बदलायची गरज पडू नये आणि साधारणतः त्याप्रमाणे राज्यकारभार चालावा म्हणून काही नियम करावे लागतात। याची एक वेअर सारख्या राज्यशास्त्रज्ञांनी जी व्याख्या केलेली आहे तीच मुळी अशी आहे की समाज जेव्हा, एखादा राष्ट्र जेव्हा आपल्या विशिष्ट नियमांच्या आधारानं आपल्या स्वतःचं नियमन व्हावं असं ठरवतं, त्या नियमांच्या संग्रहाला राज्यघटना म्हणतात, अशी त्याची व्याख्या सामान्यतः केलेली आहे। आणि ह्याची गरज का पडली तर ब्रॅक्टननं 13व्या शतकामध्ये ब्रॅक्टन नावाच्या एका तत्वज्ञानाने आपल्याला सांगितलं की राजा हा कोणाला सबऑर्डिनेट नसतो, दुय्यम नसतो, तो कोणाच्या अंकित नसतो, माणसांच्या अंकित नसतो, फक्त तो कोणाच्या अंकित असतो, तो देवाच्या अंकित असतो आणि कायद्याच्या अंकित असतो। तर हा कायदा म्हणजे राज्यघटना। इथून पुढच्या काळात नव्या पिढ्या ज्या प्रमाणे चालतील, आपला कारभार करतील, त्याला राज्यघटना असं म्हणतो। तो बेसिक लॉ त्याला आपण म्हणतो की मूलभूत कायदा। राज्यघटना हा देशाच्या कारभाराचा मूलभूत कायदा आहे। हो, पण तो तयार करण्याचा किंवा राज्यघटना तयार करण्याचा नेमका अधिकार कोणाचा? आता या संबंधी फार गमतीचा हा प्रश्न आहे आणि महत्वाचा आहे।
राज्यशास्त्रामध्ये सुद्धा राज्यघटना तयार करण्याचा विशिष्ट वेळेला कोणत्या लोकांना अधिकार आहे हे सांगता येणं अवघड आहे. उदाहरणार्थ असं की भारताची घटना तयार झाली ती ही लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींच्या त्यांनी अप्रत्यक्षरित्या जे आणखी प्रतिनिधी निवडून दिले त्या प्रतिनिधींचे प्रतिनिधी त्यांनी आपली राज्यघटना केली. आता तर आपल्याकडे सरळ निवडणुकीने निवडून आलेली लोकसभा आहे तरी सुद्धा त्यांना राज्यघटना तयार करण्याचा अधिकार नाही. याचं कारण असं आहे की एखादं राष्ट्र जेव्हा जन्माला येतं मग ते परकीय गुलामगिरीतून मुक्त होताना असेल, देशांतर्गत क्रांती होऊन राजेशाही उचलून टाकून ते लोकशाहीचा स्वीकार केल्यामुळे असेल, अगर इतर कारणामुळे असेल, एखाद्या देशाचं विभाजन होऊन नवीन राज्य जन्माला आलं असेल, अशा वेळेला त्या लोकांना असं वाटतं की आजपासून आपण एक नवं राष्ट्र जन्माला घातलेलं आहे. तेव्हा या राष्ट्राचा कारभार भविष्य काळामध्ये येणाऱ्या पिढ्यांनी कसा करावा याच्यासाठी म्हणून एक नियमांचा समुच्चय तयार करण्याची गरज निर्माण होते. या गरजेतून हे राज्यघटना येते. मग ही राज्यघटना करायची कोणी? तर त्यावेळेला त्या क्षणाला त्या काळामध्ये देशाचे जे म्हणून नेते प्रतिनिधी असतील ह्यांना कायद्याने कोणी असा अधिकार दिलेला नसतो. अगर कित्येक वेळा ते निवडून आलेले नसतात. अमेरिकन राज्यघटना जेव्हा तयार झाली तेव्हा जे प्रतिनिधी जमलेले होते त्या सर्व लोकांच्या मागे अमेरिकेच्या जनतेचं लोकमत होतं. भारताची राज्यघटना जेव्हा तयार झाली तेव्हा घटना समितीमध्ये निवडून आलेले जे प्रतिनिधी होते त्यातले बहुसंख्य लोक किंवा ज्यांनी त्यांना पाठवलं होतं ते भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातले नेते होते. आणि असे सगळे नेते तिथं असल्यामुळे त्या लोकांनी आपलं भवितव्य ठरवण्याचा अधिकार आहे असं भारताच्या लोकांनी मनोमन मानलं होतं. म्हणजे हा मनाने सर्वसामान्य माणसांनी देशातल्या जनतेनं दिलेला अधिकार असतो आणि तो त्यावेळेला त्या लोकांचे जे प्रतिनिधी असतात की ज्यांच्यावर त्यांचा विश्वास आहे की आमचंच एकट्या पिढीचं नव्हे तर येणाऱ्या सर्व पिढ्यांचं भवितव्य ठरवणारा कायदा तुम्ही करा, हा अधिकार दिलेला असतो. एका अर्थाने हा दैवदत्त असा तऱ्हेचा अधिकार आहे. याला काही कायद्यात नेहमी नाही, पण तसा क्षण असतो की जेव्हा लोक मान्य करतात की ते घटना तयार करण्याचा यांना अधिकार आहे. सर, प्रत्येक राज्यघटनेला एक ऐतिहासिक पार्श्वभूमी असते आणि आपल्याही राज्यघटनेला, आपली राज्यघटना ही जगातली सर्वात विस्तृत अशी राज्यघटना आहे आणि याला एक ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. म्हणजे जरी राज्यघटना 1950 साली अंमलात आली असली तरी याच्या निर्मितीची सुरुवात ही महात्मा गांधींनी 1920च्या दशकापासूनच सुरुवात झाली होती. तर ही जी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे ही आपण थोडक्यात सांगू शकाल का? असं आहे की भारताचा स्वातंत्र्य लढा जेव्हा सुरू झाला तेव्हा आज न उद्या आपल्याला स्वातंत्र्य मिळणार हे कळत होतं. म्हणजे ब्रिटिशांचं या ठिकाणी जे राज्य होतं ते जाणार आहे. तेव्हा हे जर जाणार असेल तर आपल्या हातामध्ये ती पहिली सुरुवात अशी झाली की ब्रिटिशांनी हळूहळू लोकांना काही अधिकार द्यायला सुरुवात केली. म्हणजे मताधिकार सार्वत्रिक नव्हता पण थोड्या लोकांना ज्यांना संपत्ती होती त्यांना मताचा अधिकार दिला. विधिमंडळ तयार केली. या विधिमंडळाच्या मध्ये काही मर्यादित प्रमाणात अधिकार दिले. त्यांना रेकमेंडेटरी स्वरूपाचे शिफारसवाचा ठराव करण्याचे अधिकार दिले. मग काही बिलं कायदे करण्याचे अधिकार दिले. अशा तऱ्हेनं हा अधिकाराचा विस्तार होत गेला. तेव्हा भारताचं नेतृत्व सुद्धा यासंबंधी विचार करत होतं. काँग्रेसने नेहरूंच्या नेतृत्वाखाली मोतीलाल नेहरू अध्यक्ष अशी एक समिती नेमली. तेव्हा अशा समित्या सुद्धा वेळोवेळी नेमण्यात आल्या. पण याला खरं जे वेग आला तो वेग आहे हा 1946 साली आपल्याकडे प्रांतिक विधिमंडळांच्या निवडणुका झालेल्या होत्या आणि असंच दिसलं की आता इंग्रजांना लवकर आंतरराष्ट्रीय परिस्थितीनुसार भारत सोडून जावं लागेल. मग आपण भारत सोडून जायचं तर घटना एखादी पाहिजे देशाची तयार, म्हणून घटना समिती अस्तित्वात त्याने आणली. या घटना समितीमध्ये प्रांतिक विधिमंडळात जे लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी होते त्या प्रतिनिधींनी अप्रत्यक्षरित्या निवडलेल्या सभासदांची घटना समिती झाली. 1946 साली याचं कामकाज सुरू झालं आणि 1949 साली ही घटना पूर्ण झाली. आता ह्या 3 वर्षाच्या काळामध्ये ह्या लोकांच्या मध्ये कोण होते? या घटना समितीचे सभासद नेहरू होते, वल्लभभाई होते, राजगोपालाचारी होते, आझाद होते, खानातुल गफार खान येऊ शकले नाहीत पण ते सुद्धा त्या घटना समितीवरती निवडून आलेले होते. हे काँग्रेसचं नेतृत्व सगळं होतं. कन्हैयालाल मुन्शी होते. याबरोबरच काँग्रेसने एक उदार भूमिका घेतलेली होती. ही उदार भूमिका गांधींच्या सल्ल्यानुसार घेतली होती की ज्यांचा जे काँग्रेसमध्ये नसते
पण तरी ज्यांच्या बुद्धिमत्तेचा उपयोग आपण घटनेसारखे एक स्थायी स्वरूपाचा दस्तावेज करण्यासाठी गेला पाहिजे, अशा लोकांना आपण घेऊ. म्हणून सर्वपल्ली राधाकृष्णनांना निवडून आणलं होतं, श्यामाप्रसाद मुखर्जींना निवडून आणलेलं होतं. नंतरच्या काळात डॉक्टर आंबेडकरांना मुंबईमधल्या एका पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसने निवडून आणलेलं होतं. या बरोबर हे जे जस्टिस पार्टी मद्रासमध्ये होते, श्वेत चलपती राव होते, त्यांना सुद्धा निवडून आणलेलं होतं. अल्लादी कृष्णस्वामी अय्यर यांच्यासारख्या घटनातज्ञ ह्याच्यावरती निवडून आणला होता. हे असे जे लोक होते हे पक्षाशी संबंध नसलेले परंतु तज्ज्ञ माणसं काँग्रेस निवडून त्या ठिकाणी आणले. आणि ह्या घटना समितीचे कामकाज असं चालत होतं की दररोज धोरण सामान्यतः काय ठरवायचं, आणि धोरण ठरवण्याचा एक भाग पूर्वी ठरलेला होता. 1920-21च्या सुमाराला काँग्रेसनं एक आपली उद्दिष्ट आपल्यासमोर ठेवली होती. म्हणजे आपल्याकडे घटनेमध्ये जे मूलभूत अधिकाराचं प्रकरण आहे किंवा राज्याची मार्गदर्शक तत्वांचंही दुसरं प्रकरण आहे, ह्या दोन्ही प्रकरणातल्या बऱ्याचशा गोष्टी काँग्रेसचा जो त्यावेळेला कराची काँग्रेसमध्ये त्यांनी केलेला ठराव आहे, या ठरावातून घेतलेले आहे. आणि ही उद्दिष्ट आपल्यासमोर राहतील घटना समितीनं पहिल्या ठरावातच ते मान्य केलेलं होतं. म्हणून धोरण ठरलं. पण नुसतं धोरण ठरवून चालत नाही, कारण घटनेचा शब्द महत्वाचा असतो. हे शब्द कसे वापरायचे, तर मग त्यासाठी एक मसुदा समिती केली. या मसुदा समितीवर पहिला ड्राफ्ट होता. आपल्याकडे सर बेनेगल नरसिंहराव नावाचे ब्रिटिश सरकारच्या सनदी सेवेतले पण देशभक्त अधिकारी होते. यांना कलकत्ता हायकोर्टाचे जज नेमलं होतं. यांना फेडरल कोर्टाचे जज करा म्हणत होते, पण ते म्हणाले मला देशाची सेवा दुसऱ्या मार्गाने करता येत होती, मी करायला प्रारंभ, मला फेडरल कोर्टात जज व्हायचं नाही. बेनेगल नरसिंहरावांनी एक टिपण तयार केलं. हे टिपण आपल्या घटनेच्यासाठी वापर करण्यात आला. 1935च्या कायद्याचा वापर करण्यात आला. आणि असं करत असताना जेव्हा प्रत्यक्ष घटना लिहिण्याचा प्रसंग आला तेव्हा एक घटनेच्यासाठी आपण मसुदा समिती नेमली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या मसुदा समितीचे अध्यक्ष होते आणि 7 लोक याच्यामध्ये होते. पण ह्या 7 लोकांचे पैकी कित्येक वेळा बहुसंख्य लोक गैरहजर असले तरी बाबासाहेब मात्र अविश्रांतपणे मेहनत करून घटनेच्या शब्दांचा कशा रीतीनं वापर करावा म्हणजे त्याचा योग्य तो अर्थ निघू शकेल यासाठी त्यांनी मेहनत केली. आणि म्हणून ही सर्व घटनेवरती आपल्याला त्यांच्या परिश्रमाची छाप आहे असं आपल्याला दिसतं. भारतीय राज्यघटनेची तुलना जेव्हा आपण इतर राष्ट्रांच्या राज्यघटनांबरोबर करतो तेव्हा आपल्याला स्पष्टपणे जो भेद म्हणता येईल किंवा आपल्या राज्यघटनेचं स्पष्टपणे जाणणारं वैशिष्ट्य आपल्याला म्हणता येईल ते आहे की आपली राज्यघटना ही विस्तृत आणि सर्वसमावेशक अशी राज्यघटना आहे. याचं स्वरूप अतिशय मोठं आहे. हे स्वरूप आपण थोडक्यात सांगू शकाल का? असं आहे की राज्यघटना लहान आणि मोठे हे त्या परिस्थितीच्या प्रमाणे होते. भारतामध्ये अगोदर 1935च्या कायद्यानं प्रांतिक स्वायत्तता थोडी दिलेली होती, राज्य ज्याला म्हणतो. तेव्हा राज्याचे अधिकार काय राहतील आणि केंद्राचे अधिकार काय राहतील अशी म्हणून आपल्याकडे संघराज्यात्मक घटना अस्तित्वात आहे. हे आपल्या घटनेचं एक वैशिष्ट्य आहे. दुसरं वैशिष्ट्य असं की नागरिकांना आपण मूलभूत अधिकार दिलेले आहेत त्याच्यामध्ये. तिसरं वैशिष्ट्य असं आहे की अंमलबजावणी करणारे लोक आणि न्याय खातं यांची फारकत आपण केलेली की न्याय व्यवस्था त्यामुळे स्वतंत्र राहावी असं आहे. त्यानंतर आणखी एक गोष्ट आपण अशी केलेली आहे की या घटनेची दुरुस्ती करण्यासाठी एक यंत्रणा त्यात दिली आहे. पण त्यामध्ये सुद्धा जिथं राज्यांच्यावरती परिणाम करणारी गोष्ट तिथं त्यांची संमती घ्यावी अशा तऱ्हेचं म्हटलेलं आहे. आणि या घटनेची तत्व आपण मूलभूत तत्व त्याची ही आपलं जे प्रास्ताविक आहे प्रिॲम्बल आहे त्याच्यामध्ये ही सांगितलेली आहे की समानता भारताच्या सर्व नागरिकांना समान न्याय द्यायचा आहे त्यासाठी म्हणून ही घटना अंमलात आलेली आपण सुरुवातीला सांगितलेलं आहे. अशी सर्वसाधारणतः आपली लोकशाही स्वरूपाचं राज्य असेल, लोकांना त्यामध्ये समानता दिली जाईल, बंधुत्वाच्या भावनेची वाढ केली जाईल अशा तऱ्हेची वैशिष्ट्य आपण त्या घटनेमध्ये आणण्याचा प्रयत्न केला. मला या अनुषंगाने असा एक प्रश्न विचारायचा वाटतो की राज्यघटना आपली तयार झाली. आपल्या राज्यघटनेचं ज्याला आपण प्रास्ताविक किंवा प्रिएम्बल म्हणतात त्याच्यामध्ये काही मार्गदर्शक तत्व दिलेली आहे आणि नंतर घटना आहे. तर या सगळ्यामध्ये वारंवार असे प्रश्न निर्माण होतात की घटनेचा अर्थ अशा पद्धतीने अभिप्रेत आहे, तशा पद्धतीने अभिप्रेत आहे. तर मुळामध्ये हा अर्थ लावायचा अधिकार कोणाचा एक, आणि दुसरा तो अधिकार वापरायचा केव्हा. तर या दृष्टीने आपण जर या घटनेचा अर्थ लावण्याच्या प्रक्रियेवर प्रकाश टाकला तर बरं होईल. आपल्याकडे राज्यघटनेचा अर्थ लावण्याचे प्रसंग
हे न्यायालयांच्या समोर येतात आणि घटनेचा न्यायालयाने म्हणजे उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय यांनी लावलेला अर्थ हा अधिकृत अर्थ आहे असं समजलं जातं. कारण घटना अंमलात आणताना त्याचा जो अर्थ हा कामकाज करणाऱ्या लोकांनी लावला किंवा विधिमंडळाने आपले अधिकार वापरले ते बरोबर आहे की नाही हे ठरवायचं कोणी, हे न्यायालयाला हा त्याचं पुनर्विलोकन करण्याचा रिव्ह्यूचा अधिकार आहे. म्हणून न्यायालयासमोर घटनेचा अर्थ लावण्याचा प्रश्न येतो. आता न्यायालयासमोर एखादा खटला जेव्हा जातो त्यातमध्ये घटनात्मक प्रश्न उपस्थित होतो तेव्हा घटनेचा अर्थ लावला जातो. आणखी दुसरा एक प्रसंग असा आहे की आपल्या घटनेमध्ये एक कलम असा आहे की राष्ट्रपतींना सल्ला विचारता येतो एखाद्या कायदेशीर बाबीच्या वैधतेविषयी. एखादं बिल असेल त्याच्या वैधतेविषयी, एखादं कृत्य करण्याचं ठरवलेलं असेल किंवा सरकारच्या विचारात असेल तर असं करणं बरोबर ठरेल का नाही यासंबंधी राष्ट्रपती घटनात्मक सल्ला विचारू शकतात सर्वोच्च न्यायालयाचा. मग सर्वोच्च न्यायालयाला विचारलेला सल्ला सर्वोच्च न्यायालयाने द्यावा लागतो. तेव्हा अशाही प्रसंगी सर्वोच्च न्यायालय म्हणजे खटला समोर नसताना सुद्धा घटनेचा अर्थ लावण्याचं काम करावं लागतं. म्हणून हे अधिकृत अर्थ लावण्याचं काम हे न्यायालयांचं आहे भारतातल्या. आपल्या राज्यघटनेची प्रमुख अंगे कोणती आहेत? म्हणजे प्रमुख अंगे म्हणजे आपल्याला असं विचार की बेसिक स्ट्रक्चर ज्याला तो असा ही प्रमुख अंग सांगण्याच्या पूर्वी एक गोष्ट मी सांगणं आवश्यक आहे. मला वाटतं की आपल्याकडे घटनेचा कोणत्या गोष्टीची दुरुस्ती करता येईल असा प्रश्न पुष्कळ जसं वरखडे सरांनी विचारलं होतं की घटनेची दुरुस्ती करण्याचा किंवा ह्याचा अधिकार कोणाचा किंवा घटनेचा आपण बदल करू शकतो का, तर हे बदल जे आहेत ते कोणते करता येत नाहीत या गोष्टीचा जेव्हा प्रश्न न्यायालयांच्या समोर आला तेव्हा त्या न्यायालयाने ठरवलं की अमुक गोष्टी या घटनेतल्या मूलभूत आहेत त्या बदल करता येणार. कारण इतर कायद्याचा बदल आपण ताबडतोब करू शकतो, मग घटनेचा बदल तसा करता येईल का, नाही करता येणार. कोणत्या मूलभूत ठरवल्या आपण? एक प्रौढ मताधिकार. उद्या जर कोणी म्हणालं की प्रौढ सगळ्यांना मताधिकार नको आणि ज्यांना एक 10 एकर जमीन आहे त्यांनाच फक्त मताचा अधिकार, अगर ज्यांना एक बंगला मालकीचा आहे त्यांनाच मत, असं आपल्या घटनेत बदल करता येणार नाही. त्याचप्रमाणे दुसरं वैशिष्ट्य आपलं काय, आपलं धर्मनिरपेक्षता हे वैशिष्ट्य आहे. न्यायालयाने मान्य केलंय की सेक्युलरिझम किंवा धर्मनिरपेक्षता हे आपल्या घटनेचं एक मूलभूत वैशिष्ट्य आहे, मूलभूत बेसिक स्ट्रक्चर आहे की त्यात बदल करता येत नाही. म्हणजे कोणी असं म्हणालं की अमुक धर्मियांना अधिकार राहणार नाही, कोणी अमुक धर्मियांना जास्त अधिकार, तर आपल्या घटनेत असा बदल आपल्याला करता येत नाही. आपल्या घटनेमध्ये संघराज्य आहे. उद्या जर सगळे राज्य नष्ट करून टाकायचं कोणी बिल आणलं तर असं बिल करता येणार नाही, घटनेत अशी दुरुस्ती करता येणार नाही की एकच भारताचं राज्य असेल आणि त्याच्यामध्ये प्रांत वेगवेगळे असणार नाहीत असं आपल्याला करता येणार नाही. मूलभूत हक्क जे आहेत तेही आपल्या घटनेचं एक वैशिष्ट्य समजलं गेलं, हे बेसिक स्ट्रक्चर आहे. कोणी मूलभूत हक्काचा परिच्छेद 2/3 बहुमताने घटना दुरुस्ती करतायत तशी करायचं म्हटलं तर असं नाही करता येणार, कारण हे बेसिक स्ट्रक्चर आहे. हा घटनेचा मूळ गाभा आहे आणि ह्या गाभा सोडून बाकीचे जे आहेत ते कामकाजाच्या पद्धतीचे नियम आहेत. मला या सगळ्या दुरुस्तीच्या संदर्भामध्ये असा एक प्रश्न निर्माण होतो की जेव्हा राज्यघटना तयार होतात त्यावेळेस त्या त्या राष्ट्राचे काही महत्त्वाचे प्रश्न असतात आणि त्या प्रश्न सोडवण्याची दिशा राज्यघटनेमध्ये असते. म्हणजे एखाद्या राष्ट्रापुढे रोजगाराचा प्रश्न असेल तर मग रोजगाराचा हक्क हा मूलभूत हक्कामध्ये समाविष्ट करायचा की नाही हा निर्देश तो देऊ शकते. किंवा निरनिराळे धर्म पंथ यांचा किती सत्ता समतोलामध्ये भाग असावा, कारण जेव्हा लोकशाही प्रणित अशा राज्यघटना तयार होतात आणि तत्पूर्वी त्या धर्मकेंद्री राज्यव्यवस्था असतात, तर हे जे स्थित्यंतर होतं त्यावेळेस त्या समतोलाचे प्रश्न सोडवायचे असतात. काही ठिकाणी बहुभाषिक लोक असतात की मग त्यामुळे भाषेच्या शिक्षणाचं माध्यम कोणतं असावं, राज्यकारभाराच्या भाषेचे कोणते माध्यम असावं, असे प्रश्न राज्यघटनेत सोडवलेले असतात. ही जी मूलभूत अंग आहेत त्यामध्ये मग दुरुस्ती करण्याचे जेव्हा प्रश्न निर्माण होतात तेव्हा अलीकडे एक शब्द वापरण्यात आलेला आहे, पुनर्विलोकन. तर नेमकं आता दुरुस्ती आणि पुनर्विलोकन याच्यात नेमका फरक काय, आणि जेव्हा संपत्तीचा हक्क हा मूलभूत हक्क आपण जेव्हा गाळतो, मूलभूत हक्क तो जो बदलला गेला त्याला दुरुस्ती म्हणायचं का पुनर्विलोकन म्हणायचं, किंवा घटनेमध्ये काही नवीन शब्द, समजा सेक्युलर हा शब्द आधी नव्हता, नंतर त्याची प्लेसमेंट करण्यात आली,
तर या सगळ्या याच्यामध्ये नेमकं त्याला दुरुस्ती म्हणायचं का पुनर्विलोकन म्हणायचं आणि नेमका त्याचं स्वरूप काय, हे जे गुंतागुंतीचे प्रश्न आहेत ते सर्वसामान्यांना समजावेत म्हणून न्यायमूर्ती साहेब आपणच हे आम्हाला समजून सांगा. आपण घटनेच्या बद्दलचा म्हणजे पहिल्याने मी आपल्याला जर सांगितलं की कोणती घटना तयार करताना खरी अवघड बाब काय असते की त्यावेळेच्या तात्कालिक परिस्थितीला उत्तर देण्यासाठी ती जशी तयार होते तशी ती येणाऱ्या पिढ्यांच्या येणाऱ्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी सुद्धा तयार होते. पण हे प्रश्नांचं स्वरूप कित्येक वेळा इतकं बदलतं की जे काही त्यावेळेला कल्पना केलेली असते ती त्या कल्पनांच्यापेक्षा वेगळ्या स्वरूपाचे प्रश्न लोकांच्या उपस्थित होतात. आता दोन खेड्यांची अदलाबदल बांगलादेश आणि भारत किंवा पाकिस्तान त्यावेळेस पूर्व पाकिस्तान आणि आपण यांच्यात करायचा प्रसंग निर्माण झाला तेव्हा आपल्या घटनेत त्यासाठी आपल्याला उत्तर शोधावं लागलं की अशी अदलाबदल कशी करता येईल आणि असा एखादा भारताचा भूभाग दुसऱ्याला देता येतो याचे प्रश्न पुष्कळ वेळा निर्माण होतात. हे घटना समिती समोरच्या चर्चेत सुद्धा हा प्रश्न आलेला आहे आणि यासंबंधी तत्ववेत्ते जे आहेत त्यांनी तर पूर्वी असं म्हटलं की प्रत्येक पिढीला स्वतःचा निर्णय घ्यायचा अधिकार आहे, पुढच्या पिढ्यांच्यासाठी घटना करणारे तुम्ही कोण. पण असं चालत नाही. राष्ट्राला एक स्थिरता लागते आणि एक सातत्य लागते, यामुळे घटना तयार करावी लागते. आता घटना तयार करताना आपण काही आपल्यावरती रिस्ट्रेंट होत्या, काही परंपरा होत्या. उदाहरणार्थ आपल्या घटनेत 17वा कलम आहे की अस्पृश्यता ही नष्ट करण्यात आलेली आहे. आपल्याकडे अस्पृश्यता नसती तर हे कलम आलं नसतं. आपल्याकडे जात धर्म लिंग यांच्या आधारानं नागरिकात राज्य भेदभाव करणार नाही असं कलम आहे. का तर असा भेदभाव पूर्वी होत होता म्हणून. म्हणजे ज्या गोष्टी त्या काळात अस्तित्वात होत्या त्याला उत्तर देण्यासाठी घटनेमध्ये त्या तरतुदी कराव्या लागल्या. राज्यात भांडण झालं तर काय होईल, त्यांच्यात मतभेद असले तर काय होईल, नदीच्या पाण्याचा प्रश्न कसा सोडवला जाईल, ह्या सगळ्यांची उत्तरं त्या वेळेला ते प्रश्न निर्माण झाले म्हणून इथं आहे. म्हणून असे प्रश्न प्रत्येक काळामध्ये पुन्हा आणखी काहीतरी होऊ शकतात. एक किंवा एखाद्या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी आपण जी घटनेत तरतूद केली ती तरतूद पुरेशी नाही असं आपल्याला वाटतं, नवीन तरतूद करावी अशी वाटते, तेव्हा दुरुस्ती आपल्याला करता येते. आपल्या घटनेतलं जे 368 कलम आहे त्याप्रमाणे आपल्याला घटनेमध्ये दुरुस्ती करता येते. ही दुरुस्ती इतर बाबतीत करायची असेल तर संसदेच्या म्हणजे लोकसभा आणि राज्यसभा यांच्या वेगवेगळ्या बैठकांच्या मध्ये 2/3 उपस्थित आणि एकूण सभासदांच्या संख्येच्या 2/3 बहुमताची दुरुस्ती करता येते. पण काही बाबतीत ज्याचा राज्यावरती परिणाम होतो, राज्य आणि केंद्राच्या अधिकाराची वाटणीच्या याद्या ज्या केल्या त्यावर परिणाम होतो, अशा काही गोष्टी असल्या तर मात्र आपल्याला राज्यांची सुद्धा संमती घ्यावी लागते. म्हणजे निदान निम्म्या राज्यांनी त्याला रॅटिफाय करावं लागतं, त्याला अनुमोदन द्यावं लागतं, तरच ती दुरुस्ती मंजूर होते. आता पुनर्विलोकन केव्हा करतो की बराचसा काळ झाला, 50 वर्ष झाली, 100 वर्ष झाली, घटना आपण तयार केली, पण काही दुरुस्त्या करायच्यात का. दुरुस्ती म्हणजे प्रत्यक्ष जेव्हा विधिमंडळ दुरुस्ती करायला बसतात ती दुरुस्ती. पुनर्विलोकन करण्याचा अधिकार आपल्या सगळ्यांना आहे. आपल्या सगळे तज्ज्ञ माणसं एकत्र बसू शकतो आणि मग घटनेत काही आणखी नवीन करावं का असं सुचवू शकतो. ही तज्ज्ञांनी सुचवायची जी बाब आहे तिला आपण पुनर्विलोकन म्हणतो. हे पुनर्विलोकन आमच्यानेच करावं असं काही कुठे नियम नाही. सरकार समिती नेमू शकते, विद्यापीठ समिती नेमू शकते, तज्ज्ञ एकत्र येऊन करू शकतात. त्याप्रमाणे दुरुस्ती करायची की नाही हा त्या विधिमंडळांचा म्हणजे संसदेचा प्रश्न आहे. म्हणजे पुनर्विलोकन म्हणजे एक विचारमंथनाचा भाग आहे. ही म्हणजे दुरुस्ती नव्हे, त्यांना तो अधिकार नाही, त्या कमिटीला काही दुरुस्ती करण्याचा अधिकार नसतो. घटना दुरुस्तीच्या अनुषंगानेच मी आपल्याला एक आणखी प्रश्न विचारू इच्छितो की आज आपल्याकडे जवळपास 70हून अधिक घटना दुरुस्त्या झालेल्या आहेत राज्यघटनेमध्ये. 100 झाल्या. हा, तर अनेकदा असंही जाणवतं की आपली राज्यघटना लवचिक आहे आणि ह्या लवचिकतेमुळेच राजकीय व्यवस्थेत काही दोष निर्माण झाले आहेत का. तर घटना परिदृढ असावी की लवचिक असावी की यांचं एक चांगलं मिश्रण असावं. असं आहे की परंपरा मानणारे जे देश आहेत की ज्यांच्यात ही संस्कृती परंपरेचा आदर करते तिथे घटना लिहूनच ठेवलं आहे. जसं इंग्लंडमध्ये लिहिलेली घटना नाही. आपल्याकडे अडचण अशी झाली की अनेक गोष्टींच्या दुरुस्त्या का कराव्या लागल्या. आता पंचायत राज्य आपण मान्य केले की पंचायत राज्य हे आपल्या आदर्शांच्या मध्ये एक आहे, कायदे केले पण निवडणुकाच घेतल्या नाही. म्हणून आपल्याला घटना दुरुस्ती करून पंचायत राज्याच्या संस्था म्हणजे ग्रामपंचायत असो नगरपालिका असो ह्या घटनात्मक संस्था ठरवावं लागलं आणि मग बंधन घातलं की त्या निवडणुका वेळेवर केल्या पाहिजे. म्हणजे जसजशा आपण चुका करू
किंवा घटनेतले दोष लक्षात घेऊन त्याचा गैरफायदा घेऊ, तेव्हा घटनेच्या दुरुस्त्या आपल्याला कराव्या लागलेल्या आहेत. त्यासाठीच ते कारण आहे. घटना कशा प्रकारे राबवली जाते या संदर्भातली व्यवस्था किंवा प्रक्रिया कोणती आहे? घटना आपण राबवण्याचे काम हे वेगवेगळ्या स्तरावरती सर्वांचं, म्हणजे जी विधिमंडळ आहे ते घटनेप्रमाणे घटनेला सुसंगत कायदे करू शकतात. कार्यपालिका जी आहे ती घटनेशी सुसंगत स्वरूपाचा कारभार करू शकते. म्हणजे त्यात जर सांगितलं असतं की नागरिकांचे हक्क तुम्ही अबाधित राखा तर तसेच राखायचे. त्याचप्रमाणे न्यायपालिकेचं काम असं आहे की घटनेचा भंग होणार नाही आणि घटनेतले अधिकार नागरिकांना मिळतील याचा सतत दक्ष राहायचं, आणि असं कोणी करीत असेल तर त्याला योग्य ते निर्देश द्यायचे. आणि ह्याबरोबरच सर्व नागरिकांची जबाबदारी आहे की घटनेत जर म्हणले असेल की आपली घटना धर्मनिरपेक्ष असेल तर आपण मनाने धर्मनिरपेक्ष असलं पाहिजे. घटनेत जर म्हणलं असेल की नागरिकांच्या मध्ये समता असेल तर हे समतेचं तत्व मनोमन मी मान्य केलं पाहिजे, माझ्या घरी मान्य केलं पाहिजे, बाहेर वागताना मान्य केलं पाहिजे. आणि घटनेत म्हटलं असेल की बंधुभाव हे भारतीय नागरिकांच्यात निर्माण करणे काम आहे, तर नागरिक म्हणून भारताच्या सर्व नागरिकांच्या विषयी मनात भ्रातृभाव ठेवणे हे सुद्धा माझं कर्तव्य आहे. हा घटना राबवण्यासाठी भाग आहे. फार छान. म्हणजे राष्ट्राचा स्वभाव घडवण्याचं एक उत्तम माध्यम म्हणजे राज्यघटना. आणि म्हणूनच राज्यघटना ही त्या त्या देशाचा स्वभाव लक्षात घेऊन त्याची अस्मिता, त्याचा इतिहास, त्याच्या भविष्याविषयीच्या संकल्पना, तिथल्या नागरिकांच्या आशा आकांक्षा या सगळ्यांना सामावून घेणारं एक संविधान असतं. आणि म्हणूनच सगळ्या देशांची एकच राज्यघटना असत नाही, प्रत्येक देशाची वेगळी राज्यघटना असते. या दृष्टिकोनातून आपण न्यायमूर्ती साहेब जो प्रकाश राज्यघटनेच्या प्रश्नाच्या अनुषंगाने टाकला, तर त्यामुळे केवळ राज्यघटना म्हणजे केवळ लोकप्रशासनाची एक कायदेशीर नियमावली नव्हे, तर ती राष्ट्राच्या अस्मितेच्या आणि स्वभावाचा एक आरसा असतो, भविष्याचा एक प्रकारचा रोडमॅप त्याच्यामध्ये असतो. हा जो दृष्टिकोन आपण दिला त्यासाठी आम्ही आपले आभारी आहोत. या निमित्ताने तुम्ही मला तुमच्या विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांशी आणि सर्व नागरिकांशी बोलण्याची संधी दिली, याबद्दल खरं म्हणजे मीच तुमचा आभारी आहे. धन्यवाद.